जे सलामीला खेळणार आहेत बिंदुसार बेटेगाव विरुद्ध हरिंदर स्ट्रायकर्स नवली। संघमालक आणि खेळाडू कृपया आपण स्वागताचा स्वीकार करण्यासाठी यायचं आहे। मुख्य प्रवेशद्वारावर आपण यायचं आहे। आपलं स्वागत होणार आहे। बेटेगावच्या माता भगिनी आपलं स्वागत करू इच्छितात। तरी सर्व खेळाडू आणि सर्व कुंभी प्रीमियर लीगचे सर्व 20चे 20 शिलेदार आपण कृपया स्वागत कक्षाकडे यायचं आहे। कुंभी प्रीमियर लीगच्या 20चे 20 शिलेदारांना विनंती आहे की बेटेगावच्या माता भगिनींचं स्वागत स्वीकारण्यासाठी आपण मुख्य प्रवेशद्वारावर यायचं आहे। आणि ह्या 3 दिवस चालणाऱ्या कुंभी प्रीमियर लीगचं जे लाईव्ह टेलिकास्ट आहे हे पाटील नेटवर्क्स यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे। ह्या पाटील नेटवर्कचं सुद्धा आम्ही स्वागत करत आहोत। मान्यवरांचं इथे स्वागत होत आहे। कुंभी प्रीमियर लीग पर्व तिसरे आणि ह्या तिसऱ्या पर्वाच्या उद्घाटन प्रसंगी जे मान्यवर आलेले आहेत त्या मान्यवरांचं बेटेगावमधील माता भगिनी स्वागत करीत आहेत। त्यांची पंचारती करून त्यांचं औक्षण सुरू आहे। कुंभी प्रीमियर लीगच्या 20च्या 20 शिलेदारांना विनंती आहे की आपण सुद्धा प्रवेशद्वारावर पोहोचायचं आहे। आपलं सुद्धा स्वागताची तयारी ह्या माता भगिनींनी केलेली आहे। सर्व खेळाडूंना विनंती आहे, पंचक्रोशीतील सर्व क्रिकेट शौकीनांना विनंती आहे की आपण कृपया प्रवेशद्वारावर पोहोचायचं आहे। आपल्या स्वागताची तिथे जय्यत तयारी सुरू झालेली आहे। आपलं स्वागत आपण स्वीकारायचं आहे माता भगिनींकडून। सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण स्वागत स्वीकारण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर यायचं आहे। आणि दोन्हीचे सलामीचे जे संघ आहेत बिंदुसार बेटेगाव आणि हरिंदर स्ट्रायकर्स नवली यांच्या संघ मालकांनी आणि खेळाडूंनी कृपया खेळपट्टीवर आता उपस्थित राहायचं आहे। आपण ह्या कुंभी प्रीमियर लीगच्या वर्ष तिसऱ्याच्या उद्घाटन सोहळ्यास आपण सुरुवात करणार आहोत आणि त्याची तयारी मुख्य प्रवेशद्वारावर सुरू आहे। मान्यवरांचं औक्षण सोडून बेटेगावमधील माता भगिनी आता त्यांचं स्वागत करीत आहेत। मान्यवरांचं आगमन हे मुख्य मैदानात झालेलं आहे, त्यांचं आपण स्वागत करीत आहोत। मान्यवरांना विनंती आहे की आपण मुख्य मंचाकडे यायचं आहे आणि मुख्य मंचाजवळ आपण श्री गणराय गणेशाची प्रतिमा ठेवलेली आहे। ह्या गणेशाच्या प्रतिमेचं पुष्पहार अर्पण करून आपण यथोचित पूजन करायचं आहे आणि त्यांच्या समवेत महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आपण इथे ठेवलेली आहे। ह्या दोन्ही प्रतिमेला आपण पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचं यथोचित पूजन करायचं आहे। मी विद्युभाऊंना विनंती करतो की त्यांनी गणरायाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचं आहे आणि ह्या कुंभी प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आता अगोदर प्रतिमा पूजन होईल आणि त्यानंतर ह्या प्रतिमा पूजन करत आहेत कुंभी प्रीमियर लीगच्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि कुंभी समाज संघाचे अध्यक्ष, क्रिकेट प्रेमी आणि अतिशय उत्कृष्ट क्रिकेट ज्यांच्या अंगात आहे असे विदुरभाऊ यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन होत आहे। मी मनोज भाऊंना विनंती करेल, इथे आपण छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा इथे ठेवलेली आहे। ह्या प्रतिमेचं सुद्धा आपण पुष्पहार अर्पण करून यथोचित पूजन करायचं आहे। उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे, नाही मनोज भाऊ माफ घेतलेलंच आहे। उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण सुद्धा पुष्प अर्पण करून ह्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे। मनोज घरत नवली हे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं यथोचित पूजन करीत आहेत। उपस्थित सर्व मान्यवरांना राजन भाऊ, श्रीधर राऊत, चंदू भाऊ, सुरेश घरत, प्रभाकर भाऊ, सगळ्या मान्यवरांना विनंती आहे, गणेश भाऊ, सगळ्यांना विनंती आहे की आपण प्रतिमा पूजन करण्यासाठी पुष्पांजली वाहायची आहे।
सर्व महिलांना सुद्धा विनंती आहे की आपण पुष्प अर्पण करून ह्या दोन्ही प्रतिमेचे यथोचित पूजन करायचं आहे। कुणबी प्रीमियर लीग वर्ष तिसरेचे हे उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं आम्ही स्वागत करीत आहोत आणि हा उद्घाटन सोहळा आपण आता संपन्न होत आहे। धूप आरती सुरू आहे। मान्यवरांच्या शुभ हस्ते दोन्ही प्रतिमांचं पूजन चालू आहे। सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण पुष्प अर्पण करून ह्या प्रतिमांचं पूजन करायचं आहे आणि 3 दिवस हा क्रिकेटचा संग्राम अगदी निर्विघ्नपणे पार पडेल यासाठी ह्या ईश्वरी शक्तीला आपण साकडं घालणार आहोत। राजन भाऊंनी प्रतिमापूजन केलेलं आहे। चंदूभाऊंच्या हस्ते प्रतिमापूजन होत आहे। रुकेश घरत हे सुद्धा प्रतिमापूजन करीत आहेत। माता भगिनींना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा प्रतिमापूजन करायचं आहे। सुरेश घरत यांच्या हस्ते प्रतिमापूजन होत आहे। प्रभाकर भाऊ जे चिरतरुण नेतृत्व आहे बेटेगावचं त्यांच्या शुभ हस्ते गणेश भाऊ सुद्धा गणेश घरत माजी उपसरपंच ग्रामपंचायत पास्थळ यांच्या शुभ हस्ते प्रतिमापूजन होत आहे। सरावली ग्रामपंचायतचे सदस्य प्रफुल्ल घरत पास्थळ ग्रामपंचायत उपसरपंच अंकुश घरत हे सुद्धा प्रतिमापूजन करीत आहेत। सर्व उपस्थितांना विनंती आहे की आपण कृपया प्रतिमापूजन करून घ्यायचं आहे। ज्येष्ठ नागरिक इथे उपस्थित आहेत। बेटेगावमधील ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य इथे उपस्थित आहेत। त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण प्रतिमापूजन करून घ्यायचं आहे। माता भगिनींना सुद्धा विनंती आहे की आपण प्रतिमापूजन करून घ्यायचं आहे आणि 3 दिवस हा सोहळा अतिशय निर्विघ्नपणे पार पडेल यासाठी आपण ह्या ईश्वरी शक्तीला साकडं घालायचं की आपण अतिशय निर्विघ्नपणे हा सोहळा पार पडेल अशी प्रार्थना आपण करायची आहे। अर्थात ह्या 20 शिलेदारांनी जो प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्या ह्या प्रतिमेची पराकाष्ठा म्हणून आज हा उद्घाटन सोहळा इथे संपन्न होत आहे। आता मान्यवर दीपप्रज्वलन करीत आहेत। दीपप्रज्वलन करून आजच्या ह्या उद्घाटन सोहळ्याचे ही अतिशय चांगली सुरुवात इथे होत आहे। संघ मालकांना विनंती आहे की आपण कृपया दीपप्रज्वलन करून घ्यायचे आहे। सर्व संघ मालक जे इथे उपस्थित आहेत ह्या सर्वांना विनंती आहे की आपण कृपया दीपप्रज्वलन करायचं आहे आणि त्यानंतर मान्यवरांना विनंती आहे की आपण श्रीफळ वाढवून आजचं हे उद्घाटन सोहळा इथे आता संपन्न झाला असं आपण कृपया सांगायचं आहे की श्रीफळ वाढवलेलं आहे आणि उद्घाटन सोहळा इथे संपन्न झालेला आहे। विदुर भाऊ मनोज घरत चंद्रकांत घरत श्रीधर राऊत प्रकाश घरत अंकुश घरत आपणा सगळ्यांना विनंती आहे। प्रभाकर भाऊ आपणा सगळ्यांना विनंती आहे की जोपर्यंत आपण श्रीफळ वाढवत नाहीत तोपर्यंत हा उद्घाटन सोहळा इथे संपन्न झाला असं आपण मानू शकत नाही आणि श्रीफळ वाढवलेला आहे विदुर पाटील सरांनी की त्यांच्या शुभ हस्ते हा श्रीफळ इथे वाढवलेला आहे। सर्व मान्यवर इथे श्रीफळ वाढवून 3 दिवस चालणाऱ्या ह्या क्रिकेट पर्वाला कुठलंही विघ्न येणार नाही अशी विघ्नकर्त्याला विनंती करत आहेत की अतिशय चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या वातावरणामध्ये हा क्रिकेटचा रणसंग्राम इथे रंगला जाईल ह्याची ग्वाही आम्हाला मिळावी यासाठीच हे श्रीफळ वाढवलं जात आहे। सर्व किती जाते ते मी मागे राहील ना। सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण कृपया खेळपट्टीकडे जायचं आहे। सर्व मान्यवर आणि खेळाडू संघमालक आपणा सर्वांना विनंती आहे की आपण खेळपट्टीवर यायचं आहे। खेळपट्टीवर मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण कुणबी प्रीमियर लीगचं वर्ष तिसऱ्याचं पहिल्या सामन्याचं खेळपट्टीचं पूजन करणार आहोत आणि खेळपट्टीचं पूजन झाल्यानंतर आपल्या ह्या क्रिकेट पर्वाला आपण सुरुवात करणार आहोत। 3 दिवस चालणारे क्रिकेट पर्व म्हणजे 20 शिलेदारांनी जी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीचं फळ म्हणून आज हा उद्घाटन सोहळा इथे संपन्न होत आहे आणि उद्घाटन सोहळ्याला आज हे 20 ते 25 मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत आणि ह्यातच ह्या 20 लोकांच्या ह्या श्रमाला फळ मिळालेलं आहे कारण एवढ्या लोकांनी इथे उपस्थिती दर्शवलेली आहे
आणि सर्व मान्यवर आता खेळपट्टीकडे येत आहेत। ह्या छत्रपती संभाजीराजे मैदान बेटेगाव यांच्या माध्यमातून आज हे 3 दिवस आपण कुंभी प्रीमियर लीगचे 10 संघ ह्याच्यामध्ये सहभागी होत आहेत आणि त्याचा उद्घाटन सोहळा आता आपण इथे हॅलो सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण कृपया मुख्य पिचवर यायचं आहे। आपल्याला श्रद्धांजली घेण्यासाठी सर्व आता भगिनी क्रिकेट सर्व खेळाडू आपणास विनंती आहे की आपण मुख्य खेळपट्टीवर यायचं आहे। नाणेफेक करण्याच्या अगोदर आपल्याला ह्या आनंदाच्या प्रसंगी ज्या दुःखातून आपण गेलेलो आहोत ह्या दुःखाचे आपण करणार आहोत, म्हणजे आनंदाच्या भरामध्ये आपण दुःख विसरलेलो नाहीत ह्याची ग्वाही समाज आणि घटकांना देणार आहोत। सर्व खेळाडू माता भगिनी आपणास विनंती आहे की आपण मुख्य खेळपट्टीवर यायचं आहे। कुणबी प्रीमियर लीग वर्ष 3च्या माध्यमातून हा उद्घाटन सोहळा करत असतानाच आपल्याला माहिती असेल की गेली 2 वर्ष संपूर्ण जग ज्या दुःखामध्ये होतं असा कोरोना येऊन गेलेला आहे आणि ह्या कोरोनामध्ये अनेक निष्पाप जीव जे बळी पडलेले आहेत त्या सर्व पवित्र आत्म्यास आपण इथे श्रद्धांजली वाहणार आहोत। आजच्या ह्या कुंभी प्रीमियर लीगच्या माध्यमातून कोरोना काळ असे आपण कितीही शाब्दिक श्रद्धांजली जरी प्रयागला, शिशिरला आणि आपल्या कुणबी समाजाच्या ह्या कार्यकारी सदस्यातील लोकांना म्हणजे कालच आपल्या कांचनताईंचं सुद्धा देहावसन झालेलं आहे, हे सुद्धा आपल्या समाजासाठी न भरून निघणारी अशी हानी आहे। असे अनेक समाजातील घटक, अनेक कुटुंबातील तरुण जीव असेल किंवा वृद्धोपकाळाने ज्यांचं निधन झालेलं आहे, ह्या सर्व पवित्र आत्म्यांचं आपण इथे नामस्मरण करत आहोत आणि ह्या सर्व पवित्र आत्म्यांना ही ईश्वराने सद्गती प्राप्त करून द्यावी आणि त्यांना अतिशय स्वर्गातलं जीवन जे आहे हे स्वर्गातलं जीवन अतिशय निरामय त्यांचं व्हावं यासाठी आपण सर्वांनी 2 मिनिटं स्तब्ध राहून 2 क्षणाची आपण त्यांना श्रद्धांजली वाहणार आहोत। शांत। ओम शांति शांति शांति। धन्यवाद। यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण कुणबी प्रीमियर लीगच्या ह्या 3ऱ्या वर्षाच्या ह्या पर्वाला आपण खेळपट्टीवर उद्घाटनपर असा सामना आपण खेळवणार आहोत आणि त्यासाठी खेळपट्टीवर येऊन आपण खेळपट्टीचं पूजन करायचं आहे। खेळाडूची ओळख करून घेऊन नंतर नाणेफेक करून आपल्या ह्या पर्वाला आपण सुरुवात करणार आहोत। विजय भाऊ सर्व मान्यवरांनी पुढे यायचं आहे। खेळपट्टीचं पूजन होईल आणि खेळपट्टीचं पूजन झाल्यानंतर दोन्ही संघांची ओळख करून आपण नाणेफेक करणार आहोत। मान्यवरांना विनंती आहे, सर्व संघ मालकांना सुद्धा विनंती आहे की टॉससाठी आपण तयार राहायचं आहे। छत्रपती संभाजीराजे मैदान बेटेगावच्या ह्या खेळपट्टीवर कुंभी प्रीमियर लीग वर्ष 3 हे खेळपट्टीचं यथोचित पूजन होत आहे। विदुर पाटील यांच्या शुभ हस्ते ह्या खेळपट्टीचं पूजन झालेलं आहे। ह्या मांगल्याचं प्रतीक म्हणून आपण धुपारती ह्या खेळपट्टीवर आता अर्पण करीत आहोत। उपस्थित सर्व मान्यवरांना ह्या
सृष्टीकर्त्याचं आगमन ह्या खेळपट्टीवर व्हावं यासाठी आपण यथोचित पूजन इथे सुरू आहे. इथे आपण खेळपट्टीचं पूजन करून घ्यायचं आहे. उपस्थित सर्व मान्यवरांनी श्रीफळ वाढवायचं आहे. इथे श्रीफळ सुद्धा आपण ठेवलेले आहेत. ह्या धूप आरतीनंतर मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण श्रीफळ वाढवायचं आहे आणि ह्या खेळपट्टीचं पूजन करायचं आहे. आपल्या कुटुंबांची संस्कृती आणि ह्या सृष्टीकर्त्याला आपण प्रसन्न करण्यासाठी आपला हा एक छोटासा प्रयत्न असतो. श्रीफळ वाढवून हे कार्य निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी आपण आता विद्यार्थ्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवित आहोत. गणपती बाप्पा. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते सुद्धा वाढवायचं आहे. सर्व मान्यवरांनी एक एक श्रीफळ वाढवायचं आहे. मनोज घरत नवली यांच्या शुभ हस्ते आता श्रीफळ वाढवून होईल. श्रीधर राऊत, चंद्रकांत घरत, राजन भाऊ, गणेश भाऊ, प्रभाकर भाऊ, सर्व ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी ह्या सगळ्यांच्या शुभ हस्ते माता भगिनी सुद्धा श्रीफळ वाढवायचं आहे. प्लीज, ही पुरुषांची संस्कृती नाही तर तुमच्या सुद्धा कार्यामुळे असे कार्य निर्विघ्नपणे पार पडत असतात. पुरुष एकटा काहीच करू शकत नाही. स्त्री शक्ती ही त्याच्या पाठीमागे असते आणि म्हणून स्त्री शक्तीला सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा श्रीफळ वाढवायचे आहेत. सर्व मान्यवरांनी श्रीफळ वाढवायचे आहेत. संघ मालकांनी श्रीफळ वाढवायचे आहेत. या वैजुताई चला. स्त्री शक्तीची साथ असेपर्यंत कोणतेही कार्य निर्विघ्नपणे पार पडत नाही. ही स्त्री शक्ती जेव्हा एकवटेल तेव्हाच कोणतेही कार्य निर्विघ्नपणे पार पडते असे इतिहास सांगतो आणि त्यामुळे स्त्री शक्तीने सुद्धा श्रीफळ वाढवायचं आहे. आणि हे कुणबी प्रीमियर लीगचे हे तिसरे वर्ष आणि तिसऱ्या वर्षाच्या माध्यमातून जे 20 शिलेदार आहेत ह्या कुणबी प्रीमियर लीगचे, त्याच्यामध्ये अध्यक्ष विनोद पाटील, उपाध्यक्ष रुपेश घरत, सदस्य केतन राऊत, सुचेंद्र घरत, विवेक घरत, रुपेश घरत, कौतुक राऊत, निशांत घरत, प्रमोद घरत, जिग्नेश घरत, मोहित घरत, पंकज घरत, चिनॉय राऊत, रुपेश घरत, मिनल घरत, कल्पेश घरत, यतीन राऊत, सचिन घरत, विपुल घरत हे 20 शिलेदार यांनी मेहनत करून आज हा उद्घाटनाचा दिवस आपल्यासाठी आणलेला आहे. त्या सगळ्यांचे आम्ही धन्यवाद व्यक्त करत आहोत. आणि हे कार्य 3 दिवस अतिशय निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी आता सर्व संघ मालक प्रजित राऊत पास्तळ आणि आता आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक तुम्ही आता खेळपट्टीत हे करा समोरून तिथे नाही करा. इथून कपडे लागेल. एंट्री इथून करावी लागेल. इथून करणार की मागून कसं उद्घाटन करणार? इथून करावं लागेल. हा चला. आता ह्या खेळपट्टी होत आहे आणि कुणबी प्रीमियर लीग उद्घाटन इथे संपन्न झालेलं आहे सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते. आणि आता सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण खेळपट्टीवर प्रवेश करायचा आहे. खेळपट्टीवर सर्व मान्यवर प्रवेश करतील. आणि सर्व मान्यवर यांनी ह्या खेळपट्टीची दुसरी बाजू आहे तिची सुद्धा आपण आता बाजू उघडी करायची आहे. गणेश घरत, अंकुश घरत, दिनेश घरत, प्रभाकर घरत यांच्या शुभ हस्ते आपण आता ही फीत वाढवलेली आहे.
ह्या चारही दिशांचं पूजन इथे आपण करत आहोत. संजय घरतळ यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांनी सुद्धा खेळपट्टीचं पूजन करायचं आहे. एक दिशा राहिलेली आहे. संजय घरत पास्तळ इथे इथे खेळपट्टीवर इथे एक 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 फित राहिलेली आहे आपल्यासाठी. पप्पू भाऊ इथे 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 बेटेगावचे ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य त्यांचे अध्यक्ष भाऊ यांनी ह्या दिशेचं पूजन तुमच्या शुभ हस्ते होत आहे. बेटेगावातील ज्येष्ठ नागरिक सदस्य यांच्या चारही दिशांचं पूजन झालेलं आहे. आणि पहिल्या सलामीचा हे सामना आहे नाणेफेक करून घेतील. खेळाडूची ओळखपर्यंत होईल. आता लाईनअप करा प्लीज. दोन्ही टीमने जी प्लेइंग 11 जी लिस्ट आहे ही तयार ठेवायची आहे. समालोचन कक्षामध्ये लगेच द्यायची आहे ती प्लेइंग 11 लिस्ट. प्लीज लाईनअप प्लीज. कुणबी प्रीमियर लीग वर्ष 3 ह्याचा उद्घाटन सोहळा अतिशय दिमागदार असा उद्घाटन सोहळा आणि ह्याचं थेट प्रक्षेपण हे पाटील नेटवर्क्सच्या माध्यमातून संपूर्ण दुनियेला दिसत आहे. आणि ही जी आजचा हा जो क्षण आपण अनुभवला ह्या क्षणाचे खरे ज्यांनी आपल्या मेहनतीने आज हा उद्घाटन सोहळा संपन्न केला असे कुणबी प्रीमियर लीगचे 20 शिलेदार यांचा मी धन्यवाद व्यक्त करतोय. सरावलीतील क्रिकेटप्रेमी क्रिकेट वेडा ओळखला जाणारा सुधीर राऊत डेंजर म्हणजे डांगर हे सुद्धा आज खेळपट्टीवर आलेले आहेत. तिरुपती ग्रुपचे ते संघ मालक आहेत. तिरुपती बालाजी ग्रुपचे संघ मालक म्हणून आज ते खेळपट्टीवर आहेत. आणि आता ही नाणेफेक होत आहे. नाणेफेक झालेली आणि कौल मिळालेला आहे तो आता खेळाडूची ओळख करून घेतील मान्यवर. विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण खेळाडूची ओळख करून घ्यायची आहे. ओळखपर्यंत नको ना ओळखपर्यंत नको ओळख करून घ्या. मान्यवर सर्व खेळाडूंची ओळख करून घेत आहेत. आता मान्यवरांना विनंती आहे की आपण मुख्य मंचाकडे जायचं आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण मुख्य मंचाकडे यायचं आहे. 2 मिनिटांमध्ये आपण प्लेइंग 11 ची लिस्ट द्यायची आहे आणि 2 मिनिटांमध्ये